आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात आणि त्यानंतर रिॲक्शन घेऊयात। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार नगरमध्ये निलेश लंके आघाडीवर। आताची महत्त्वाची बातमी TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार अंदाज आहे नगरमध्ये सुजय विखे हे पिछाडीवर तर निलेश लंके हे आघाडीवर। निलेश लंके लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी शरद पवारांसोबत गेलेले होते आणि त्यानंतर त्यांना उमेदवारी देखील जाहीर झाली होती इंडिया आघाडीकडनं शरद पवार गटाकडनं आणि त्यानंतर आता एक्झिट पोलचा हा कौल नेमका काय सांगतो तर निलेश लंके हे आघाडीवर आहेत TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार। महबूब शेख निलेश लंकेची जागा ही निवडून येईल त्याच्यामध्ये आमच्या मनात काही शंका नाही, कारण निलेश लंकेनी कोरोनामध्ये जे काम केलं ते काम आणि शरद पवार साहेबांचं नगर जिल्ह्यामध्ये शरद पवार साहेबाला मानणारा वर्ग, मग तो पारनेरमध्ये असो, श्रीगोंद्यामध्ये असो, कर्जत जामखेडमध्ये असो, राहुरीमध्ये असो, शेवगाव पाथर्डी या विधानसभेत असो आणि नगरमध्ये असो, साहेबाला नेहमीच हा जिल्हा साहेबांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे। आणि निलेश लंकेने करोना काळात ज्या वेळेला भाऊ भावाच्या जवळ येत नव्हता, आपण आई वडिलाला बघायला जवळ जायला घाबरायचो, त्यावेळेला ज्या पद्धतीनं लोकांच्या मध्ये जाऊन करोना काळात जे काम केलं त्या कामाची दखल फक्त नगर जिल्ह्याने नाही, महाराष्ट्राने नाही, देशाने नाही तर परदेशातून देखील त्यांना त्या ठिकाणी लोकांनी मदत पाठवली आणि एक लोकात काम करणारा साधा कार्यकर्ता म्हणून निलेश लंकेची ओळख आहे। आणि निलेश लंके निवडून येतील याच्यामध्ये आमच्या मनामध्ये काही शंका कुशंका नाही आहे। निलेश लंके चांगल्या प्रकारे तुमच्या मनात शंका होती का? नगर जिल्ह्याच्या निवडणुकीच्या बाबतीत एक तर सगळे गोष्ट क्लिअर होती की दोन्ही उमेदवार टफ त्या ठिकाणी फाईट देतील। आता जो पोल सांगतोय की निलेश लंके त्या ठिकाणी आघाडीवर आणि सुजय विखे त्या ठिकाणी पिछाडीवर, अर्थातच हा पोल आहे। पण आम्ही जे माहिती घेतली निवडणुकीच्या नंतर त्याच्यामध्ये त्या माहितीत असं सामोरं येतं की खूप टफ फाईट त्या ठिकाणी झाली। तर शेवटी अंतिम निर्णय ज्यावेळेस येईल त्यावेळेस यावर बोलणं उचित राहील। पण असं आहे की शेवटी विखे परिवाराचं पण त्या ठिकाणी बऱ्याच वर्षाचं राजकारण आहे, त्याच्यामुळे नगरची जनता शेवटी काय कौल देते हे मतपेटीतूनच मला वाटते अधिक ते आल्यानंतरच बोलणं सोयीस्कर आहे। नक्कीच सुषमाजी आणि संजय शिरसाट मी तुमच्याकडे येणारच आहे यासाठी, कारण महाराष्ट्रातला एकूणच हा अंदाज हा धक्कादायक आहे, चकित करणारा असा आहे। अहमदनगरमध्ये TV9 पोलस्टार आणि पीपल्स इन्साइट्स एक्झिट पोलनुसार शरद पवार गटाचे निलेश लंके आघाडीवर तर सुजय विखे पाटील हे पिछाडीवर। नगरमध्ये भाजपचे सुजय विखे पिछाडीवर। आपल्या या पोलस्टारमध्ये आपण पाहतो अंदाज आहे हा नगरमधला, निलेश लंके शरद पवार गटाचे आघाडीवर तर सुजय विखे पाटील हे भाजपचे पिछाडीवर। अजित पवार यांनी ही सगळी लढाई प्रतिष्ठेची केलेली होती तर निलेश लंके हे आघाडीवर दिसतात। नगरमध्ये शरद पवार गटाचे ही लढाई अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केलेली होती। पंतप्रधान मोदी यांनी देखील नगर आणि शिर्डीसाठी सभा घेतलेली होती, पण त्यानंतरही या एक्झिट पोलनुसार निलेश लंके सध्या आघाडीवर दिसतात। तर NDA 5 आणि इंडिया आघाडी 54 जागा आपण या ठिकाणी पाहतोय। तर महाराष्ट्रामधल्या आता ही दुसरी जागा जी आहे ती आपण या ठिकाणी दाखवली आहे, महायुतीला 1 आणि महाविकास आघाडी 1।